नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण आर्क वेल्डिंग आणि गॅस वेल्डिंगमधील डिफेक्ट्स म्हणजे दोष बघितलं. डिफेक्ट्स येण्याची कारणे, कशामुळे डिफेक्ट्स येतात किंवा दोष निर्माण होतात त्याची कारणे आणि त्यावरील उपाय हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं. ह्या लेक्चरला आपण आर्क वेल्डिंग इलेक्ट्रोड या इलेक्ट्रोडचा वापर कसा केला जातो, त्या इलेक्ट्रोडची निर्मिती कशी केली जाते, त्यावर जे कोटिंग केलं जातं ते कशा पद्धतीने केलं जातं, त्या कोटिंगचे प्रकार कुठले कुठले आहेत, जी फ्लक्स लावली जाते ती फ्लक्स लावण्याचा उद्देश काय, त्या तारेतील कुठले कुठले घटक असतात, ती कोटिंग करण्याच्या पद्धती कुठल्या आहेत, हे आपल्याला आजच्या या लेसनमध्ये बघायचं आहे. आपण जे इलेक्ट्रिक वेल्डिंग करतो, आपण जे आर्क वेल्डिंग करतो ते हाताच्या साहाय्यानं किंवा मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग म्हणजे माणसाच्या साहाय्यानं किंवा वेल्डरच्या साहाय्यानं ते काय केलं जातं, वेल्डिंग केलं जातं. त्याला मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग किंवा सिलेंडर मेटल आर्क वेल्डिंग असं आपण म्हणतो. पण हे जे वेल्डिंग केलं जातं हे जॉब आणि इलेक्ट्रोड याच्यामध्ये काय केले जाते, आर्क निर्माण केली जाते आणि आर्क निर्माण करून काय केलं जातं, वेल्डिंग केलं जातं. पण हे जे इलेक्ट्रोड असतात हे इलेक्ट्रोड कोटेड इलेक्ट्रोड, त्यानंतर बेअर इलेक्ट्रोड. कोटेड इलेक्ट्रोड म्हणजे काय, ज्याच्यावर फ्लक्सचं आवरण असते त्याला आपण काय म्हणतोय, कोटेड इलेक्ट्रोड म्हणतोय. आणि ज्याच्यावर फ्लक्सचं आवरण नसते त्याला आपण बेअर इलेक्ट्रोड असं म्हणतो. कंझ्युमेबल इलेक्ट्रोड, कंझ्युमेबल म्हणजे खर्च होणारे, म्हणजे आपण जे इलेक्ट्रोड लावतो आर्क वेल्डिंगसाठी, एमएससाठी एमएसचा इलेक्ट्रोड लावतो तो काय होतो, कंझ्युमेबल आहे, म्हणजे काय आहे, संपणार आहे, तो संपतो म्हणून त्याला कंझ्युमेबल इलेक्ट्रोड म्हणतो. नॉन कंझ्युमेबल इलेक्ट्रोड, जसं आपण टिग वेल्डिंग करतो, टिग वेल्डिंगमध्ये आपण काय करतो, टंगस्टनचा इलेक्ट्रोड वापरतो. कुठला वापरतोय, टंगस्टनचा इलेक्ट्रोड वापरतोय. तो कधीही संपत नाही, त्याला म्हणून त्याला काय म्हणतो आपण, नॉन कंझ्युमेबल इलेक्ट्रोड असं म्हणतो. पण हे जे वर्किंग प्रोसेस आहे, वर्किंग प्रोसेस म्हणजे काय, आर्क कशी निर्माण केली जाते, इलेक्ट्रोडमध्ये तुमच्या होल्डरमध्ये इलेक्ट्रोडचा स्टब एंड म्हणजे काय, इलेक्ट्रोडची प्रमाणित लांबी 350 ते 450 या प्रमाणित लांबीचा काय केला जातो, इलेक्ट्रोड कटिंग केला जातो. त्याच्या एका बाजूला 20 ते 25 mm काय केलं जातं, कोर वायर ठेवली जाते. कोर वायर म्हणजे ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं फ्लक्सचं आवरण नसतं त्याला आपण स्टब एंड म्हणतो. हा स्टब एंड काय केला जातो, तुमच्या होल्डरमध्ये अडकला जातो आणि काय केला जातो, येणारा जो करंटचा सप्लाय आहे हा जॉबपर्यंत पोचवला जातो आणि तुमच्या इलेक्ट्रोडचं फ्युजन केलं जातं. म्हणजे तुमचा इलेक्ट्रोड काय केला जातो, वितळला जातो आणि त्या जोडामध्ये डिपॉझिट केला जातो. अशा प्रकारे काय होते, वेल्डिंगची क्रिया केली जाते. मग इलेक्ट्रोड कशाला म्हणायचं नेमकं, प्रमाणित लांबीचा म्हणजे किती प्रमाणित लांबीचा, 250 ते 350 ते 450, 350 ते 450 या प्रमाणित लांबीचा, ज्याच्यावर कोटिंग केले किंवा कोटिंग न करता, ज्याला आपण कोटेड इलेक्ट्रोड किंवा बेअर इलेक्ट्रोड असं म्हणतो. त्यानंतर इलेक्ट्रोड टिप म्हणजे इलेक्ट्रोडचं जो पहिला जे टिप आहे म्हणजे सुरुवातीचा जो भाग आहे त्याला इलेक्ट्रोड टिप म्हणतो. इलेक्ट्रोड टिप आणि जॉब याच्यामध्ये काय केलं जातं, सर्किट पूर्ण केलं जातं किंवा तुमचं जे इलेक्ट्रिक मंडळ आहे ते काय केलं जातं, पूर्ण केलं जातं आणि इलेक्ट्रोडचं काय केलं जातं, फ्युजन करून तुमच्या जॉबमध्ये काय केला जातो, डिपॉझिट केला जातो. त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोड असं म्हणतो. लक्षात आलं, प्रमाणित लांबीचा इलेक्ट्रोड होल्डरमध्ये अडकून काय केलं जाते, तुमचं
पूर्ण करंटचं जे सर्कल आहे ते पूर्ण केलं जातं आणि इलेक्ट्रोडचं काय केलं जातं, फ्युजन केलं जातं आणि जॉबमध्ये तो काय केला जातो, डिपॉझिट केला जातो. त्या तारेला किंवा त्या इलेक्ट्रोडला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोड असं म्हणतो. तिने डायग्रॅममध्ये मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंगचं वर्गीकरण किंवा डायग्राम दिलेलं आहे. तर त्यांनी ही जो डायग्राम आहे ते मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंगचं आहे. ही कोर वायर स्टब एंड म्हणतो आपण ह्या कोर वायरला. 20 ते 25 mm असतो हा, त्याला स्टब एंड म्हणतो. फ्लक्स कोटेड इलेक्ट्रोड, ह्याच्यावर ह्या कोर वायरवर काय केलं, फ्लक्सचं आवरण केलं. कशासाठी केलं, दूषित वायूपासून वेल्ड मेटलचं ढालीसारखं संरक्षण करणं, ऑक्साईड साफ करणं, जॉबचा मेल्टन पॉईंट कमी करणं, जॉब हळूवार थंड करणे, यासाठी काय केलं जातं, ह्याच्यावर फ्लक्स लावली जाते. फिलर मेटल म्हणजे डिपॉझिट होणारं मेटल, ज्याला फिलर मेटल म्हणतो आपण. त्यानंतर इकडं इलेक्ट्रिक होल्डर सप्लाय गेलेला आहे आणि इकडं अर्थिंगचा सप्लाय मायनसला गेलेला आहे. प्लसला काय आहे, होल्डर आहे. मायनसला आहे काय, तुमचा जॉब आहे, ज्याला बेस मेटल असं म्हणतो आपण. त्यानंतर आपल्याला फ्लक्स कोटिंग करण्याच्या पद्धती, कोटिंग फॅक्टर, फ्लक्स कोटिंगचे प्रकार, फ्लक्स कोटिंगचा उद्देश, धातूच्या तारेतील घटक, हे आपल्याला आताच्या लेक्चरला बघायचं आहे. काय काय बघायचं आहे, फ्लक्स कोटिंग करण्याच्या पद्धती 2 आहेत, एक डिपिंग पद्धत, एक एक्सटेन्शन पद्धत. कोटिंग फॅक्टर म्हणजे काय की तुमचा कोटिंग सहित इलेक्ट्रोडचा डायमीटर, भागिले बेअर वायरचा डायमीटर, यांच्या गुणोत्तराला आपण काय म्हणतोय, कोटिंग फॅक्टर असं म्हणतो. फ्लक्स कोटिंगचे प्रकार म्हणजे कुठल्या प्रकारचं फ्लक्स कोटिंग केलं जातं धातूच्या गुणधर्मानुसार. त्यानंतर फ्लक्स कोटिंगचा उद्देश कशासाठी, काय त्याचा उद्देश, का फ्लक्स लावले जाते ते बघायचं आहे. आणि धातूच्या तारेतील घटक, मग ती जी धातू आहे, कुठल्या गुणधर्माची धातू आहे, MS ला वेल्डिंग मारण्यासाठी MS ची पाहिजे, त्याच्यासाठी कुठल्या गुणधर्माची तार आहे ते आपल्याला बघायचं आहे. फ्लक्स कोटिंगच्या पद्धती, एक डिपिंग पद्धत आणि दुसरे एक्सटेन्शन पद्धत. डिपिंग पद्धत म्हणजे काय, बुडवणे, आणि एक्सटेन्शन पद्धत म्हणजे खिचून तयार करणे. यामध्ये सर्वात चांगले कुठले आहे, एक्सटेन्शन पद्धत आहे. का आहे ते आपण बघणार आहोत. डिपिंग पद्धत काय आहे, अयोग्य आहे. आता डिपिंग पद्धत म्हणजे काय की एका बादलीमध्ये काय केलं जातं, फ्लक्सचं काय केलं जातं, मिश्रण केलं जातं. काय केलं जातं, फ्लक्सचं मिश्रण केलं जातं. प्रमाणित लांबीची तार काय केली जाते, कटिंग करून घेतली जाते आणि ती काय केली जाते, रासायनिक क्रियेद्वारे किंवा मेकॅनिकल प्रोसेसद्वारे काय केली जाते, स्वच्छ केली जाते. आणि ती कटिंग केलेली तार त्या बादलीमध्ये किंवा त्या भांड्यामध्ये काय केली जाते, बुडवली जाते. आणि बुडवलेली तार काय केली जाते, वाळवली जाते. काय केली जाते, वाळवली जाते किंवा सुकवली जाते. यामध्ये काय तोटा आहे, जे येणारा फ्लक्सचा थर आहे हा एकसारखा येत नाही, त्यामुळे वेल्डिंग डिफेक्ट्स निर्माण होतात. म्हणून डिपिंग पद्धत ही कशी आहे, योग्य नाही आहे. लक्षात आलं, काय योग्य नाही, ही डिपिंग पद्धत काय आहे, मॅन्युअली पेस्टिंग केलं जातं किंवा फ्लक्सचं कोटिंग केलं जातं, हे मॅन्युअल केलं जातं. ते कसं केलं जातं, एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या बाडीमध्ये फ्लक्सचं लिक्विड तयार करून घेतलं जातं. प्रमाणित लांबीची काय केली जाते, तार किंवा जे इलेक्ट्रोड आहे किंवा बेअर वायर आहे ती कट करून घेतली जाते आणि ती त्या फ्लक्सच्या मिश्रणात किंवा जे लिक्विड तयार केले त्या मिश्रणात काय केली जाते, बुडवली जाते आणि ती नंतर सुकवली जाते. याच्यामध्ये काय दोष आहे, तर जे फ्लक्सचं कोटिंग आहे ते एकसारखं येत नाही. त्यानंतर एक्सटेन्शन पद्धत म्हणजे काय, खेचून तयार करणं. काय करणे, खेचून तयार करणे. याच्यामध्ये ही क्रिया आहे ही मशीनद्वारे पार पाडली जाते. प्रमाणित लांबीची काय केली जाते, तुमची बेअर वायर कटिंग करून घेतली जाते. प्रमाणित लांबीची म्हणजे काय, 350 ते 450 लांबीची काय केली जाते, इलेक्ट्रोड किंवा जी बेअर वायर आहे ती काय केली जाते, कटिंग करून घेतली जाते.
त्यानंतर ती काय केली जाते, साफ केली जाते. साफ केल्यानंतर त्याच्यावर काय केलं जाते, नॉचिंग केली जाते. म्हणजे खड्ड म्हणजे ग्रीप धरण्यासाठी आपण कसं गिलाव मारल्यानंतर त्याला ग्रीप धरण्यासाठी काय करतो, खड्ड किंवा हॅमरचं साइन त्या विटेवर किंवा त्या भिंतीवर मारून काय केलं जातं, टवलं पाडले जातात आणि त्यावर आपण गिलाव मारतो म्हणजे ग्रीप धरायसाठी, घट्ट पकडून धरायसाठी. तसं ते त्याला नॉचिंग म्हणतोय. इथं काय केलं जातात, नॉचिंग केले जातात. आणि नॉचिंग केल्यानंतर मशीनमधून ती काय केली जाते, तुमची बेअर वायर आहे ती पाठवली जाते आणि त्याच्यावर एकसारखं कोटिंग, फ्लक्सचं कोटिंग काय केलं जातं. आणि हे जे फ्लक्सचं कोटिंग केलं जातं हे सुकवूनच त्या मशीनमध्ये काय केलं जातं, सुकवूनच किंवा वाळवूनच बाहेर काढलं जातात. परत हे सुकवून किंवा वाळवून तयार झालेले जे इलेक्ट्रोड आहेत ते पॅकिंग करून काय केलं जातात, ह्याच्यासाठी एक्सपोर्ट केले जातात, म्हणजे निर्यात केले जातात किंवा विक्रीसाठी दिले जातात. त्यानंतर हे सुकवलेले पाकिट जे आहेत ते फोडल्यानंतर परत काय करावं लागतं, ओव्हनमध्ये ठेवावं लागतात. ओव्हनमध्ये का ठेवावं, की त्याला आर्द्रता लागली तर काय होणार, ते ओलसर होणार आहे. आणि ओलसर झाले इलेक्ट्रोड वापरले तर काय होणार आहे, डिफेक्ट्स निर्माण होणार आहेत, म्हणजे दोष निर्माण होणार आहेत. म्हणून काय करावं लागते, ते सुकवून घ्यावं लागतात. म्हणून ते ओव्हनमध्ये ठेवावं लागतात. इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, आकृती दाखवलेली आहे इलेक्ट्रोडची. बेअर अँड ग्रिपिंग इन इलेक्ट्रो होल्डरमध्ये आपण जे घालतो ज्याला स्टब एंड म्हणतो ते किती आहे, 20 ते 25 mm लांबीचं आहे. ह्याला फ्लक्स कोटेड इलेक्ट्रोड म्हणतो आपण. ह्याला फ्लक्स कोटिंग केलेला इलेक्ट्रोड आहे. मध्ये बेअर वायर आहे. बेअर वायर म्हणजे काय, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कोटिंगचं थर नाही किंवा लेअर नाही, त्याला काय म्हणतो आपण, कोअर वायर असं म्हणतो. स्ट्रायकिंग एंड म्हणजे तर आपण जॉबला काय करणार आहे, स्पार्क करणार आहे तो एंड. सॉलिड एक्स्ट्रोल कवरिंग म्हणजे जे कवर आहे सॉलिड घन स्वरूपात झालेलं फ्लक्सचं कवरिंग. लक्ष झालं. फ्लक्स कोटिंगच्या पद्धती 2, डिपिंग पद्धत आणि एक्सटेन्शन पद्धत. एक्सटेन्शन पद्धती कशा मशीनद्वारे पूर्ण केली जाते, त्याच्यावर येणारा फ्लक्सचा जो थर आहे तो एकसारखा येतो. त्यानंतर डिपिंग पद्धतमध्ये काय होते, की जी डिपिंग पद्धत आहे त्यामध्ये काय होते, की जे लिक्विड स्वरूपात फ्लक्स केली जाते आणि ते डिपिंग म्हणजे योग्य प्रमाणात लांबीचा तुमचा जो इलेक्ट्रोड आहे तो काय केला जातो, बादलीमध्ये बुडवला जातो आणि बादलीमध्ये बुडवून नंतर तो सुकवला जातो किंवा वाळवला जातो. आणि सुकवल्यानंतर काय केलं जातो, त्याच्यावर जे फ्लक्सचं कोटिंग आहे ते एकसारखं येत नाही. त्यामुळे डिपिंग पद्धत कशी आहे, वापरण्यास अयोग्य आहे. एक्सटेन्शन पद्धत ही मशीनवर खेचून तयार केली जाते. त्यामध्ये येणारं फ्लक्सचं जे कवरिंग आहे ते कसं एकसारखं येतं आणि ग्रिपिंगसाठी त्याला नॉचिंग केलं जातं, म्हणजे खाचा पाडल्या जातात. आणि परत तयार केलेला इलेक्ट्रोड परत हवाबंद पाकिटमध्ये पॅक करून एक्सपोर्टसाठी किंवा वापरायसाठी किंवा विकण्यासाठी दुकानामध्ये पाठवला जातो. हे अशा पद्धतीनं आपण काय करतो, फ्लक्स कोटिंगची करण्याच्या 2 पद्धती, डिपिंग आणि एक्सटेन्शन. महत्त्वाचे काय, एक्सटेन्शन पद्धत ही इम्पॉर्टंट आहे किंवा योग्य आहे. डिपिंग पद्धत कशी आहे, अयोग्य आहे. त्यानंतर कोटिंग फॅक्टर त्याला मराठीत आपण आवरणकाचा गुणक असं म्हणतो. आवरणकाचा गुणक. कोटिंग फॅक्टर म्हणजे काय, की ज्यावर आपण बेअर वायरवर फ्लक्सचं कोटिंग करतो त्या फ्लक्सच्या कोटिंगसहित त्या इलेक्ट्रोडचा डायमीटर, त्याला भागिले कोअर वायरचा डायमीटर. इथं त्यांनी सूत्र दिलेलं आहे की कोटिंग डायमीटर भागिले कोअर वायरचा डायमीटर यांच्या गुणोत्तराला काय म्हणतो आपण, कोटिंग फॅक्टर म्हणतो. काय म्हणतो, कोटिंग फॅक्टर असं म्हणतो. त्यानंतर जे आपल्याला फ्लक्सचं लेयर आहेत, मग लाईट असेल, लाईट म्हणजे एकदम कमी, मिडियम म्हणजे मध्यम आणि हेवी कोटेड म्हणजे जास्त कोटिंग फ्लक्सचं, त्यानुसार कोटिंग फॅक्टर काय आहे हे आपल्याला बघावायचं आहे. तर 1.25 ते 1.30 हे काय आहे, लाईट कोटेड इलेक्ट्रोडचं कोटिंग फॅक्टर आहे. त्यानंतर 1.4 ते 1.5 मीडियम कोटेड इलेक्ट्रोडचं कोटिंग फॅक्टर आहे. 1.6 ते 2.2 हे हेवी कोटेड म्हणजे फ्लक्सचं आवरण कसं असणार, जाड असणार आहे, त्याचं काय कोटिंग फॅक्टर आहे. कोटिंग फॅक्टर म्हणजे काय, तुमची कोटिंग केलेला इलेक्ट्रोडचा डायमीटर त्याला भागिले कोअर वायरचा डायमीटर यांचं जर गुणोत्तर काढलं तर आपल्याला काय मिळणार, कोटिंग फॅक्टर मिळणार. ओके. त्यानंतर फ्लक्स कोटिंगचे प्रकार.
फ्लक्स कोटिंगचे प्रकार. तर फ्लक्स कोटिंगचे प्रकार किती आहेत? 4 आहेत. एक रोटायर कोटेड इलेक्ट्रोड, बेसिक कोटेड इलेक्ट्रोड, सेल्युलोजिक इलेक्ट्रोड, आयर्न ऑक्साईड किंवा आयर्न पावडर इलेक्ट्रोड, असे 4 प्रकार त्याचे पडतात. सुरुवातीला आपण रोटायर कोटेड इलेक्ट्रोड. रोटायर कोटेड इलेक्ट्रोड म्हणजे काय? म्हणजे ते कोटिंग कसं केलं जातं, त्या कोटिंगमध्ये कुठले घटक असतात किंवा त्याचा उपयोग काय होतो हे बघावायचं आहे. ह्या इलेक्ट्रोडचा वापर जनरल कामासाठी केला जातो, पर्पज कामासाठी केला जातो. त्याच्या कोटिंगमध्ये किंवा त्या फ्लक्सच्या कोटिंगमध्ये टिटॅनियम डायऑक्साईड, सिलिकेट आणि कमी प्रमाणात सेल्युलोज असतो. सेल्युलोज म्हणजे काय? लाकूड. टिटॅनियम डायऑक्साईड आणि सिलिकेट यापासून काय केला जातो? रुटाइड इलेक्ट्रोड तयार केला जातो. याचा उपयोग कशासाठी होतो? मोठे अंतर किंवा मोठे गॅप भरून काढण्यासाठी. स्ट्रक्चरल वर्क म्हणजे फॅब्रिकेशन वर्क आहे ते. जहाज बांधणी, स्टोअरचे जे टँक आहेत, ऑइल किंवा पेट्रोल, डिझेल, केरोसिन यासाठी आपण जे नेण्यासाठी जे स्टोअर टँक आहेत ते कशापासून वेल्डिंग मारले जातात? रोटायर कोटेड इलेक्ट्रोडपासून वेल्डिंग मारले जातात. त्यानंतर गॅस कंटेनर आणि प्रेशर पाईपलाईन म्हणजे गॅस वाहून नेणाऱ्या ज्या पाईप्स आहेत किंवा कंटेनर आहेत त्यासाठी त्याचं जे वेल्डिंग आहे, पूर्ण टेक्स्चर वेल्डिंग आहे ते कशाच्या इलेक्ट्रोडनं मारलं जातं? रोटाईल कोटेड इलेक्ट्रोडनं मारलं जातं. त्यानंतर बेसिक कोटेड इलेक्ट्रोड, बेसिक किंवा हायड्रोजन कंट्रोल्ड इलेक्ट्रोड असं त्याला म्हणतो आपण. या इलेक्ट्रोडमध्ये काय असतं? जे कोटिंग आहे ते कसं आहे? हेवी आहे, म्हणजे कोटिंग कसं आहे? जाड आहे. त्यानंतर फ्लक्समध्ये कुठले घटक आहेत? कॅल्शियम फ्लोराईड किंवा कॅल्शियम कार्बोनेट, तसेच सेंद्रिय आणि पाणी यांचं मिश्रण असलेलं ते कोटिंग आहे. यामध्ये काय होतं? मोठ्या प्रमाणात मोल्टन पूल तयार होतो. मोल्टन पूल म्हणजे काय? वेल्डिंगमुळं जो इलेक्ट्रोड आपण टच केल्यानंतर, कशाला? बेस मेटल टच केल्यानंतर काय होतं? तो जास्त वितळतो आणि जॉबला काय करतो? लिक्विड स्वरूपात बनवतो. त्याचं जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात निर्माण होतं. त्यानंतर द्रवरूपात स्लॅग निर्माण होतो. काय होतं? द्रवरूपात स्लॅग निर्माण होतो. वेल्डिंग करताना शॉर्ट आर्क लेंथ वापरायची आहे, म्हणजे तुमचा जॉब आणि इलेक्ट्रोड यामध्ये जो डिस्टन्स आहे तो कमीत कमी वापरायचा आहे. मग किती वापरायचा आहे? तुमचा जो इलेक्ट्रोडचा डायमीटर आहे त्यापेक्षा कमी, म्हणजे शॉर्ट आर्क लेंथ होईल. हे जे इलेक्ट्रोड आहेत ते कशावर वापरायचे आहेत? DC करंट किंवा रिव्हर्स पोलॅरिटीवर वापरायचे आहेत. तसेच लो हायड्रोजन इलेक्ट्रोड हे क्रॅक येऊ नयेत, जो डिफेक्ट्स आहे क्रॅक म्हणजे तडे जाऊ नयेत म्हणून हे इलेक्ट्रोड वापरले जातात. कुठं वापरले जातात? स्टीलला वेल्डिंग करण्यासाठी वापरले जातात. वेल्डिंग करण्यासाठी इलेक्ट्रोड ओव्हनमध्ये 450 अंश सेल्सिअसला गरम करतात. त्यानंतर ते काय केले जातात? गरम करतात. तर साठवणूक म्हणजे स्टोअर करण्यासाठी ते 150 अंश सेल्सिअसला तापमानाला ते ठेवले जातात. त्यामुळे काय होतं? कार्बन मॅग्नीज आणि अलॉय स्टीलवर उच्च ताकदीचा जोड तयार करतो. गरम केल्यामुळे काय होतं? कार्बन मॅग्नीज आणि अलॉय स्टीलवर उच्च ताकदीचा, म्हणजे जे हे जर वेल्डिंग मारायचं झालं तर ते काय होणार आहे? उच्च ताकदीचा जोड निर्माण होणार आहे. आता आपल्याला बेसिक कोटेड इलेक्ट्रोडचा उपयोग कुठं आहे किंवा ते कुठं इलेक्ट्रोड वापरला जातो हे आपल्याला बघावायचं आहे. बेसिक कोटेड इलेक्ट्रोडचा वापर कशासाठी केला जातो? तर आर्क कमी उष्णता देते. ही जी आर्क निर्माण होते ही कशी होते? कमी उष्णता देते. वितळलेल्या धातूचे थेंब मोठ्या प्रमाणात मध्यम आकाराचे असतात. जे ग्लोबुलर असतात ते कसे असतात? मीडियम साईजचे असतात. तसेच वितळलेल्या धातूला घनस्थितीत लगेच आणतात. लिक्विडचं सॉलिडमध्ये रूपांतर लगेच करतात. चांगल्या दर्जाचा वेल्ड मिळतो. वेल्ड मिळतो. त्यानंतर जाड आणि हायस्पीड स्टीलला वेल्डिंग करता येतं. हायस्पीड स्टीलला म्हणजे आपण जे टूल्स तयार करतो, ड्रिल असेल किंवा आपलं जे ब्लेड असेल, हे जे कटिंगचे जे टूल आहेत त्या टूलला काय करू शकतो? आपण वेल्डिंग करू शकतो. कुठल्या इलेक्ट्रोडनं परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, कुठल्याही ह्यानं आपण हायस्पीडला वेल्डिंग करू शकतो? तर बेसिक कोटेड इलेक्ट्रोड आपण हायस्पीडला वेल्डिंग करू शकतो. किंवा क्रॅक किंवा तडे गेलेल्या धातूला किंवा क्रॅक किंवा तडे जाऊ नये म्हणून स्टेनलेस स्टीलला वेल्डिंग करण्यासाठी आपण कुठला
कोटिंगचा प्रकार म्हणजे फ्लक्स कोटिंगचा प्रकार उपयोगात आणू शकतो, तर लो हायड्रोजन कोटिंगचा प्रकार आपण काय करू शकतो, उपयोगात आणू शकतो. त्यानंतर सेल्युलोज इलेक्ट्रोड, कुठला कोटिंगचा प्रकार आहे, सेल्युलोज इलेक्ट्रोड. या इलेक्ट्रोडचे कोटिंग लाईट कोटेड आहे. कोटिंग कसं आहे, लाईट कोटेड आहे. यामध्ये सेल्युलोज म्हणजेच काय, लाकडाचा लगदा किंवा भुसा, सहज निघणारे स्लॅग, जास्त प्रमाणात हायड्रोजन निर्माण होतो. म्हणजे लाकडाच्या भुसापासून काय केलं जातं, सेल्युलोज इलेक्ट्रोड जे फ्लक्स कोटिंग आहे ते तयार केलं जातं. सहज स्लॅग निघतो. जो आपण स्लॅग, मळी किंवा ज्याला स्लॅग म्हणतोय, तो स्लॅग काय होतो, सहज निघतो. त्यामुळं जास्त ताकदीचे स्टील वेल्डिंगसाठी उपयोगात नाही. जास्त ताकदीचे म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रेस किंवा आघात जास्त होणार आहे त्या स्टीलला वेल्डिंग आपण करू शकत नाही या इलेक्ट्रोडवर. DC करंट रिव्हर्स पोलॅरिटी वापरावी. हे जे इलेक्ट्रोड वापरात आणतो त्या मशीनवर आपण DC पाहिजे, सप्लाय कसा पाहिजे, DC पाहिजे, रिव्हर्स पोलॅरिटी पाहिजे. रिव्हर्स पोलॅरिटी म्हणजे काय की तुमचा होल्डर केबल कशाला पाहिजे, मायनसला पाहिजे, आणि जॉब कशाला पाहिजे, जॉब तुमचा मायनसला पाहिजे आणि होल्डर प्लसला पाहिजे. म्हणजे हातावर काय पाहिजे, उष्णता कंट्रोल करता आली पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, रिव्हर्स पोलॅरिटी असं म्हणतो. त्यानंतर आयर्न ऑक्साईड किंवा आयर्न पावडर इलेक्ट्रोड, यामध्ये लोह असतं. लोह, आयर्न म्हणजे काय, लोह. याच्यामध्ये लोह वापरून काय केलं जातं, त्याचं कोटिंग केलं जातं. आयर्न पावडर इलेक्ट्रोडमध्ये कोटिंगमध्ये आयर्न पावडर असते. काय असते, आयर्न पावडर असते. तसेच सिलिकोट असतात, त्यामुळे इलेक्ट्रोडची कार्यक्षमता वाढते. सिलिकेटमुळे काय वाढते, इलेक्ट्रोडची कार्यक्षमता वाढते. फक्त फ्लॅट पोझिशनमध्ये वेल्डिंग करता येतं. आयर्न ऑक्साईड इलेक्ट्रोड आहे ते फक्त फ्लॅट पोझिशनमध्ये वेल्डिंग करू शकतो. 120 ते 100 कार्यक्षमता कोअर वायरकडून मिळते. कार्यक्षमता ही कोअर वायर म्हणजे ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कोटिंग नाही त्याच्यापासून आपल्याला 120% ते 100% कार्यक्षमता मिळते. तसेच 20% कार्यक्षमता ही कोटिंगमधून मिळते. जे फ्लक्स कोटिंग करणार आहे त्यामधून 20% मिळते. वेल्ड बिल्ड कसं येतं, स्मूथ आणि स्लॅग काय होतो, सहजपणे निघतो. आयर्न ऑक्साईड किंवा आयर्न पावडर इलेक्ट्रोड. आता फ्लक्समधील घटक, हे काय झालं, आपण फ्लक्स कोटिंगचे प्रकार बघितलेत. फ्लक्स कोटिंगचे प्रकार कुठले कुठले आहेत, रुटाईल कोटेड इलेक्ट्रोड, बेसिक कोटेड इलेक्ट्रोड, सेल्युलोजिक इलेक्ट्रोड, आयर्न ऑक्साईड किंवा आयर्न पावडर इलेक्ट्रोड. आता जे फ्लक्स आपण आहे, जे फ्लक्स लावतो त्या फ्लक्समध्ये कुठलं घटक असतात, त्या घटकामुळे काय होतं, रॉड तुमचा पेटतो, फ्लक्स बांधून ठेवली जाते किंवा फ्लक्स योग्य ठेवली जाते, हे आपल्याला बघायचं आहे. लक्षात आलं. आता अलाइंग पदार्थ, फ्लक्समधील घटकमध्ये पहिला जो मुद्दा आहे तो अलाइंग पदार्थ आहे. जळलेल्या मॅग्नीज किंवा फेरो सिलिकॉन यांची भरपाई करतात. अलाइंग पदार्थ जे आहेत, तर कुठले अलाइंग पदार्थ आहेत, फेरो मॅग्नीज, फेरो सिलिकॉन, फेरो टिटॅनियम. हे जे तीन घटक आहेत, फेरो मॅग्नीज, फेरो सिलिकॉन, फेरो टिटॅनियम, हे जळलेल्या मॅग्नीज आणि फेरो सिलिकॉनची काय करतात, भरपाई करतात. म्हणून यांना काय म्हणतात, रिड्युसिंग सबस्टन्स असं म्हणतात. म्हणजे जळलेल्या किंवा नष्ट झालेल्या मॅग्नीज आणि फेरो सिलिकॉनची भरपाई फेरो मॅग्नीज, फेरो सिलिकॉन, फेरो टिटॅनियम करतात. लक्षात आलं. अलाइंग पदार्थ. आर्क स्टेबलायझिंग, आर्क स्टेबल ठेवणे, आर्क स्टेबल ठेवणे. आर्क स्टेबल कशामुळे ठेवली जाते, यामध्ये काय असतात, कार्बोनेट्स, खडू पावडर, मार्बर कार्बोनेट्स, काय काय असतात, खडू पावडर असते, मार्बर कार्बोनेट असतात. यांना आयनीकरण पदार्थ असं म्हणतो. याच्यामुळे काय केले जाते, आर्क स्थिर ठेवले जाते. त्यामुळे तुमचं येणार जे वेल्ड आहे ते स्ट्रेट लाईनमध्ये आणलं जातं, वेडवाकडं केलं जात नाही. हे कशामुळे होतं, खडू पावडर आणि मार्बर कार्बोनेटमुळं होतं. त्यानंतर स्लॅग फॉर्मिंग पदार्थ, स्लॅग फॉर्मिंग पदार्थ, हे पदार्थ वितळून मोल्टन पुलावर तरंगतात. म्हणजे स्लॅग फॉर्मिंग जे पदार्थ आहेत ते काय करतात, वितळतात आणि मोल्टन पुलावर तरंगतात. आणि वितळलेल्या व डिपॉझिट झाल्यानंतर ते ऑक्सिजन नायट्रोजनपासून काय करतात, संरक्षण करतात. वातावरणात जे ऑक्सिजन आहे किंवा नायट्रोजन आहे, तो जो स्लॅग तरंगतो तो काय होतो, नायट्रोजन ऑक्सिजनपासून काय करतात, ते वेल्डिंग बिलाचं काय करतात, संरक्षण करतात. तसेच वेल्डिंग बिल कसा होतो, सावकाश थंड होतो. ह्यामध्ये काय असतात, लाईमस्टोन असे पदार्थ असतात. लाईमस्टोन
नावाचा जो पदार्थ आहे, ह्या पदार्थामुळे काय होते, स्लॅग फॉर्मिंग व्यवस्थित प्रमाणात होतं किंवा स्लॅग येतो आणि तो सावकाश थंड होतो आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन याच्यापासून दूषित वायूपासून काय करतो, त्या वेल्ड मेटलचं संरक्षण करतो. त्यानंतर डिऑक्सिडायझर. डिऑक्सिडायझर म्हणजे ज्याचा वापर पोरॅसिटी येऊ नये म्हणून वापरला जातो किंवा पोरॅसिटीपासून बचाव करण्यासाठी किंवा वेल्ड मजबूत होण्यासाठी, 100% ताकद येण्यासाठी काय वापरलं जातं, डिऑक्सिडायझर वापरलं जातं. यामध्ये कुठले कुठले घटक असतात डिऑक्सिडायझरमध्ये? आयर्न ऑक्साईड, त्यानंतर लिमिटाईट, मॅग्नेटाईट, आयर्न ऑक्साईड, लिमिटाईट आणि मॅग्नेटाईट. याच्यामुळे काय होतं, पोरॅसिटी नावाचा काय होत नाही, दोष येत नाहीत. म्हणजे पोरॅसिटी म्हणजे काय, वेल्डिंग करत असताना दूषित वायू काय करतात, आतमध्ये शिरतात आणि काय करतात, थंड होताना ते बाहेर निघतात. त्यामुळे काय होतात, वेल्डिंग बिडावर काय होते, सच्छिद्रता निर्माण होते. बारीक बारीक छिद्रांचा काय होतो, समूह निर्माण होतो. त्याला आपण सच्छिद्रता म्हणतो. हे सच्छिद्रता दूर करण्यासाठी आपण डिऑक्सिडायझर म्हणजे ज्याच्यामध्ये आयर्न ऑक्साईड आहे, लिमिटाईट आहे, मॅग्नेटाईट आहे, असे जे घटक आहेत, त्या घटकामुळे काय केलं जातो, पोरॅसिटी नावाचा जो डिफेक्ट्स आहे किंवा दोष आहे तो काय करायला जातो, निवारण केला जातो. फ्लक्सिंग क्लिनिंग पदार्थ. फ्लक्सिंग क्लिनिंग पदार्थ जे आपण ऑक्साईड साफ करतो, ते ऑक्साईड साफ करणं, तसेच मोल्टन पूल प्रवाह करणे, यासाठी कुठले घटक आपल्याला उपयोगी पडतात किंवा कुठले घटक असतात त्या फ्लक्समध्ये? लाईमस्टोन असतो, क्लोराईड्स असतो, फ्लोराईड्स असतो. याच्यामुळे काय होते, लाईमस्टोन, क्लोराईड, फ्लोराईड याच्यामुळे काय होतं, ऑक्साईड साफ केला जातो. जे गंध, धूळ, डस्ट असेल ती साफ केली जाते. आणि काय केली जाते, मोल्टन पूल तुमचा काय केला जातो, प्रवाही केला जातो किंवा वाहण्याची गती काय केली जाते, नियंत्रित केली जाते. गॅस फॉर्मिंग पदार्थ. गॅस फॉर्मिंग पदार्थामध्ये काय होतं, तुमचं मेटल ट्रान्सफर योग्य होतं किंवा मेटल ट्रान्सफर होण्यासाठी मदत केली जाते. आर्क आणि मोल्टन पूल तसेच सिल्डिंग करतात. आर्क आणि मोल्टन पूल याचं काय केलं जातं, सिल्डिंग केलं जातं. तर ते कुठल्या पदार्थाद्वारे होतं किंवा त्या फ्लक्समध्ये कुठलं घटक असतात, त्यामुळे काय होतं, सिल्डिंग किंवा मेटल ट्रान्सफर योग्य केलं जातं. तर वूड फ्लोअर, डिक्टोरिन आणि सेल्युलोज याच्यामुळे काय केलं जातं, मेटल ट्रान्सफर योग्य केलं जातं आणि आर्क आणि मोल्टन पूलाचं काय केलं जातं, सिल्डिंग केलं जातं. बाइंडिंग आणि प्लास्टिजिंग पदार्थ. जे कोटिंग आहे ते घट्ट पकडण्यासाठी कुठले घटक वापरले जातात फ्लक्समध्ये ते बघायचं आहे. त्यासाठी सोडियम आणि पोटॅशियम सिलिकेट. सोडियम आणि पोटॅशियम सिलिकेट म्हणजे तारेवर जर आपण फ्लक्सचं कोटिंग लावलं जातं ते घट्ट पकडून ठेवण्यासाठी सोडियम आणि पोटॅशियम सिलिकेट हे वापरलं जातं. त्यानंतर आपल्याला फ्लक्स कोटिंग आणि त्याचा उद्देश किंवा त्याचं जे कार्य आहे ते आपल्याला बघायचं आहे. फ्लक्स कोटिंग करण्याचा उद्देश किंवा कार्य. तर काय कार्य आहे त्याचा? पहिला मुद्दा, आर्क निर्माण करून स्थिर करते, आर्क स्टेबल ठेवते. आर्क स्टेबल ठेवल्यामुळे काय होते, तुमचा येणारा वेल्डिंग बर स्ट्रेट लाईनमध्ये येतो, योग्य जाडीचा येतो, प्रमाणित जाडीचा, प्रमाणित लांबीचा तुम्हाला तो वेल्डिंग रन करता येतो, जास्त डिपॉझिट केला जातो. त्यानंतर वातावरणातील परिणाम करणाऱ्या घटकापासून म्हणजेच कुठले घटक असतील तर ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल आणि इतर घटक असतील, या घटकापासून मोल्टन पुलाचं संरक्षण करण्यासाठी आर्कभोवती काय करतं, सिल्डिंग करतं. दूषित वायूपासून त्या वेल्ड मेटलचं ढालीसारखं काय करतं, संरक्षण करतं. त्यानंतर वेल्डिंग करताना जी मूलद्रव्ये जळतात, जे या प्रॉपर्टीज गुणधर्म नाहीसे होतात, त्याची काय करतं, भरपाई करतं. फ्लक्स काय करतं, भरपाई करतं. त्यानंतर मोल्टन पुलावर स्लॅग तरंगतो. जेव्हा तुमचे फ्लक्स वितळते तेव्हा जे मोल्टन पूल आहे त्या मोल्टन पुलावर काय होतो, स्लॅग तरतो आणि सॉलिड असताना काय होतं, तो घट्ट स्वरूपात वेल्डिंग रनवर स्थिर होतो. ते आपण चिपिंग हॅमरच्या साहाय्याने काय करतो, स्लॅग काढून टाकतो. त्यामुळे काय होतं, तुमचं जप किंवा बीड काय होतं, सावकाश थंड होतं. त्यामुळे यांत्रिक गुणधर्म काय होतात, वाढतात किंवा सुधारतात. त्यानंतर पेनिस्ट्रेशन खोलवर वाढतं. पेनिस्ट्रेशन म्हणजे काय होतं, तुमचा जॉब खोलवर वितळला जातो. वेल्डिंग बीड दिखाऊपणा, तुमचा जो बीड आहे तो आकर्षक वाढतो. सर्व पोझिशनमध्ये वेल्डिंग करू शकतो आपण. त्यानंतर
दोन्ही करंटवर AC आणि DC करंटवर आपण काय करू शकतो, वेल्डिंग मारू शकतो. मोल्टन पुलातील ऑक्साईड आणि जी गंध धूळ डस्ट आहे ती काढली जाते फ्लक्समुळे. वेल्ड मेटल रिफाईन करते. वेल्ड मर्चंट डिपॉझिटचा दर वाढवतो, म्हणजे डिपॉझिट करण्याचा जो दर आहे तो काय करतो, वाढवला जातो. आता इलेक्ट्रोड व्यास, इलेक्ट्रोडचा जो डायमीटर आहे त्या डायमीटरनुसार करंट सेटिंग आपल्याला बघायचं आहे. 1.6 इलेक्ट्रोड कितीचा डायमीटर आहे, 1.6. त्याच्यासाठी त्याला किती गेज म्हणतात, 16 गेज म्हणतात. किती म्हणतात, 16 गेज म्हणतो आपण. 1.6 mm. त्यानंतर त्या इलेक्ट्रोडला किती करंट सेटिंग पाहिजे, 40 एम्पियर करंट सेटिंग पाहिजे. त्यानंतर 2 mm ज्याला 14 गेज म्हणतो त्याच्यासाठी 50 करंट सेटिंग पाहिजे. 2.5 mm ज्याच्यासाठी 12 गेज म्हणतो त्यासाठी काय पाहिजे, 70 ते 80 एम्पियर करंट सेटिंग पाहिजे. त्यानंतर 3.15 गेज किती म्हणतोय, 10. किती म्हणतोय गेज, 10. त्यानंतर 90 ते 130 एम्पियर करंट पाहिजे त्याला. त्यानंतर 4 mm ज्याला 8 नंबर असा इलेक्ट्रोड म्हणतो आपण, 8 गेज म्हणतो त्याला 130 ते 180 पाहिजे. 5 mm 6 नंबर इलेक्ट्रोड किंवा 6 गेज म्हणतो त्याला किती पाहिजे, 180 ते 220 पाहिजे. 6 मेट्रिक म्हणजे 6 mm मेट्रिकमध्ये त्याचे मूल्यमापन केलं, म्हणजे MM मध्ये केलेलं आहे. त्यासाठी 4 गेज म्हणतोय, 4 गेजचा इलेक्ट्रोड म्हणतोय त्याला 220 ते 230 पाहिजे. 6.3 साठी 230 ते 280 एम्पियर करंट पाहिजे. 8 mm साठी 280 ते 320 पाहिजे. आणि 10 mm साठी 320 ते 360 करंट सेटिंग पाहिजे एम्पियरमध्ये. लक्ष झालं. करंटचं जे एकक आहे ते कुठलं आहे, एम्पियर आहे. त्यानंतर विद्युत दाब याचं कुठलं एकक आहे तर ओहम आहे. त्यानंतर हे तुम्हाला एकक परीक्षेला विचारले जातात. तसेच हे जे करंट सेटिंग आहे हे पण चार्ट तुम्ही काय करा, पाठ करा. 1.6 साठी जर किती करंट सेटिंग लागणार आहे, 40 एम्पियर लागणार आहे. 6 mm साठी किती लागणार आहे तर 220 ते 230 एम्पियर लागणार आहे. या चार्टवर आपल्याला 1 ते 2 मार्क विचारले जातात. आता इलेक्ट्रोडची प्रमाणित लांबी, इलेक्ट्रोडची प्रमाणित लांबी किती असते मगाशी आपण बघितलं, 350 ते 450 मिलीमीटर म्हणजे MM. MM म्हणजे मिलीमीटर, 350 ते 450 काय असते मिलीमीटर काय असते लांबीचा तो इलेक्ट्रोड असतो. त्या लांबीचा काय असतो, इलेक्ट्रोड असतो. त्यानंतर त्या इलेक्ट्रोडमध्ये असणारे घटक, त्या इलेक्ट्रोडमध्ये असणारे घटक आपल्याला बघावायचे आहे.